मग मी वाट बघतो तू मला थांबा. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या बरोबर चर्चा करण्याचा, वार्तालाप करण्याचा योग आला. सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो. अल्पावधीमध्ये माझ्याकडून निरोप न येता आपल्याच पत्रकार सहकार्याकडनं निरोप दिला आणि आपण जरूर आलात. पत्रकारांचंही अजून प्रेम आहे असं वाटलं, खूप बरं वाटलं. नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, त्याच्या 2-3 दिवस अगोदर आपण या ठिकाणी भेटलो आहोत. डिसेंबरला आम्ही काही सहकार्यांनी नागपूर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेस अनेक सहकारी इच्छुक असून सुद्धा आम्ही त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूरचं सत्र असल्यामुळे सातत्यानं सगळी हॉटेल सुरू होती, रेल्वेची तिकीटं मिळत नव्हती, म्हणून आम्ही 40-50 लोक गेलो आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश झाला. अतिशय सन्मानपूर्वक आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं त्यांच्या पक्षामध्ये प्रेमाने घेतलं. त्याचं एक वेगळे समाधान आहे. आता जे काही सहकारी इतर कोणत्याही पक्षामध्ये न जाता जे आमच्या बरोबर राहिलेले आहेत, व्यक्तिगत मैत्रीपोटी, प्रेमापोटी जे राहिलेले आहेत, त्यांचा प्रवेश 1 जानेवारी 24 रोजी शेळके मंगल कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर, पेणचे आमदार रवींद्रजी पाटील, पनवेल उरणचे आमदार महेंद्र महेश मालदी, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे, तो जिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री कोळी यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते सहकार्यांचा प्रवेश आयोजित केलेला आहे. त्या प्रवेशाची आमंत्रण पत्रिका जे कोणी येणारे इच्छुक असतील, तयार असतील, त्यांना देण्याचं काम सुरू आहे. आणि असं पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना गेले काही दिवस मित्रपरिवारामध्ये, कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा उत्सुकता होती आणि तो निर्णय झाला. त्या अनुषंगानं आपल्याबरोबर
सामान्य नागरिक आणि आम्ही राजकारणातले कार्यकर्ते हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत संवाद साधण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दात स्वागत करतो आणि आपल्या वार्तालापाला आपण सुरुवात करूया. आज अत्यंत बरं वाटलं. पत्रकारच आहे, तुम्ही राष्ट्रवादीत असताना इथे इतकी खडी असायची आणि इकडे पण आम्हाला जागा नसायची. असं कायम जेव्हा तुम्ही मोठे झाले मांडे साहेब, आम्ही नेहमीच आपल्याबरोबर अगदी एकट्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न करून बऱ्याचदा आपणच बोलून जात नाही. साहेब, आता 1 तारखेला जो प्रवेश सोहळा होतोय त्याला प्रत्येकाने कळामध्ये किती कार्यकर्ते प्रवेश करतील आणि त्यामध्ये प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी माझे असे कोण लोक आहेत? आम्ही जे लोक इथे आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे. खालापूरमधून नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तालुक्यातले सहकारी त्या ठिकाणी काही आहेत. मी चव्हाण साहेब असतील, आमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. असं मोठं वगैरे कोणी नाही, सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत. मोठ्यांची संख्या आमच्याकडे नाही. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारणं ठीक होतं. आता भारतीय जनता पक्ष 2 मित्र पक्षासह महायुतीकडे आहे आणि महायुतीचे शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी सिटिंग आहे. त्यामुळे तो निर्णय असेल तो त्यांच्या नेतृत्वानं, भाजपच्या नेतृत्वानं एकत्रित घेतला आहे. पण सिटिंग असल्यामुळे त्यांचा अधिकार जास्त होतो, ते वरिष्ठ स्तरावरती ठरले आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल असं कुठलाही कंडिशनल पक्षप्रवेश आम्ही केलेला. नागपूरमध्ये का ठरले? नागपूरलाच का जाऊ ठरले? अगोदर 9 तारखेला पशुआदर्शच्या दिवशी खरं प्रवेश करण्याचं ठरलं होतं. पण त्या दिवशी अचानकपणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराकरता अन्य राज्यामध्ये जावं लागलं आणि म्हणून तो प्रवेश त्या दिवसाचा आपण थांबवला. आणि मग आपण एक म्हणतो की किंवा अधिवेशन संपल्यानंतर 31 डिसेंबरची गडबड संपल्यानंतर सावकाशीनं जानेवारी महिन्यामध्ये प्रवेश करायचा आम्ही ठरवलं होतं. परंतु पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा निरोप आला की 16 तारखेला नागपूरला प्रदेश कार्यकारिणी आहे. आमचे सर्व प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी आपला प्रवेश करू असं त्यांनी निरोप दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं ठरलं. तुम्ही शरद पवार गटामध्ये होता. शरद पवार गटात भाजपमध्ये प्रवेश केला, काय कारण होतं? काय कारणामुळे प्रवेश केला? साहेबांच्या गटामध्ये नाही, पवार साहेबांच्या पक्षामध्ये म्हणा अजूनही कोणाचा गट पक्ष काही ठरत नाही. गेले 2 वर्ष मी पक्षामध्ये कार्यरत होतो
पक्षाचं विभाजन झाल्यानंतर अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर काही लोक गेले, काही लोक पवार साहेबांच्या बरोबर राहिले. पवार साहेबांच्या बरोबर राहिलेल्यांपैकी कार्यकर्त्यांनी आपण तालुक्यामध्ये काही कार्यक्रम सभा घेणं गरजेचं आहे. पवार साहेबांची विचारधारा मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी आणि आम्ही मिळून कर्जत, खालापूर, कोकुली या ठिकाणी बैठका घेतल्या. हे खरं आहे, परंतु नंतर आम्ही बसून काही विचार विनिमय केला. उद्धव ठाकरेंपासून शिंदे साहेब वेगळे झाले, ते एकमेकावरती रोज टीका करतायत. पवार साहेबांच्या बरोबर पासून अजितदादा पवार साहेब बाजूला झाले, त्यांचे सहकारी ते पवार साहेबांचे सहकारी एकमेकावरती टीका करतायत. टीका बरोबर की चूक आपापलं म्हणणं ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा याच्यामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना फारसा न्याय देऊ शकत नाही. या उद्देशानं कार्यकर्त्यांना पुढल्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून एक पक्षाचं भक्कम व्यासपीठ असावं. जो पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तास्थानी आहे म्हणून त्या विचारधारेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तुमचं राष्ट्रवादी कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी वाढवण्यात तुमचा फार मोठा योगदान आहे. जेव्हा राष्ट्रवादीचे दोन गटात विभाजन झालं, म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट, त्यावेळी तुम्ही शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही आता भाजपसोबत राहण्याचा इतका मोठा निर्णय घेताना शरद पवार गटाच्या काही मोठ्या नेत्यांनी तुमचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला का? अगोदरच म्हटलं की 2 वर्ष कसं मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यरत होतो. पक्षांतर्गत काही घटना घडत होत्या, त्यामुळे असं वादात पडण्यापेक्षा आपण शांत राहिलेलंच आहे. या उद्देशानं मी शांत होतो. आणि अजितदादा पक्ष सोडून त्यांनी वेगळा पक्ष काढल्यानंतर म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते तिकडे गेले आणि जे काही कार्यकर्ते कमी संख्येनं राहिले होते त्या कार्यकर्त्यांची इच्छा, त्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्या कार्यकर्त्यांचा विचार हा सर्व एकत्रित करून आम्ही भाजपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला. पक्षामध्ये अगोदरच कार्यरत नव्हतो, परंतु पवार साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात आहेत त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन आधार देण्याचं काम आपण करावं या उद्देशानं आम्ही काही ठिकाणी फिरलो. परंतु या निर्णयापर्यंत येण्यामध्ये सगळेजण आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतलो. असं काही आकडा नाहीये. जे कोणी आपल्या विचारावरती आपल्या बरोबर ज्यांना विश्वास असेल आपल्यावरती व यांच्या बरोबर गेल्यानं आपल्याला पुढल्या काळामध्ये साथ सोबत संघ मिळेल, आधार मिळेल असे जे कार्यकर्ते येतील
असं कुठलंच आपण हे सांगू शकत नाही की इतके 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 असं काय नाही. फारसे पण आमच्या बरोबर नाहीच आहे. हो, पण 3 टर्मचे राष्ट्रवादीचे आमदार राहिला, 3 टर्मचे आमदार राहिला राष्ट्रवादीचे. त्या 3 टर्ममध्ये आणि पराभवानंतरची 2 वर्ष अगदी जातीवादी पक्षांच्या विरोधात तुमची भूमिका एक ठाम होती. आता तुम्ही ज्यांना जातीवादी पक्ष म्हणत होतात त्याच भाजपमध्ये प्रवेश केला आणि वारंवार या मतदारसंघाने आत्ताचे आमदार, माजी आमदार आणि आपण यांच्यामध्ये जी कुटुंबमय बघितली गेली. तर आता हे दोन्ही पक्ष जे आहेत, म्हणजे आपण ज्या भाजपमध्ये गेलात ते आणि शिंदे गटामध्ये असणारे आमदार यांची जर शासनामध्ये युती आहे, मग पुन्हा दोन्ही आजीबाजी आमदारांना मतदारसंघ कधीपर्यंत एका स्टेजवरती बघेल? 5 वेळा मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विचारावरती काम केलं. हा पहिला प्रश्न तुमचा आहे. अगदी बरोबर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या सर्व धर्म समभाव या विचारांना काम केलं आणि तो विचार सोडून आता आम्ही इकडे जातोय. तर मधल्या काळामध्ये एक वेगळं उलट सुलट वादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 5 वर्ष पाहिलं. सेना भाजपानं एकत्र निवडणूक लढवली, दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु ते पुढे सरकार स्थापन करू शकले नाही. मग त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एक महाविकास आघाडीचं सरकार आलं. ते सरकार आल्यानंतर मग तो विचार कुठेतरी बाजूला ठेवून राज्याला राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका लागू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगोदर ज्यांचं पटलं नव्हतं, ज्यांनी अगोदर एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या, बऱ्याच संघर्ष केला होता, परंतु राज्याला नेतृत्व देत असताना जर का वरिष्ठांनी तो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे. या उद्देशानं मी तो निर्णय आम्ही सहकार्याने तो मान्य केला आणि 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारच्या बाबतीमध्ये जे काही ध्येय धोरण असेल, कार्यक्रम असेल, त्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणालात की माझ्या आमदारांची आणि म्हणजे माझ्या आमदार आणि आजी आमदार यांची कुटुंबमय झाली. तर असं काही कुटुंबमयचा विषय नव्हता. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायला पाहिजे किंवा जे आघाडीचं तत्व आहे ते पाळलं पाहिजे, त्या विचारसरणीतून आम्ही पुढे काही बोललो असतो. पण अशी कुटुंबमय झाल्याचं मला तरी जर का मला व्हिडिओ पाठवला तर बरोबर असं काहीच नाही. ठीक आहे, एकमेकांच्या विरुद्ध लढलो की निवडणूक असते. निवडणुकीमध्ये विरोधक असतात. विरोधक म्हणजे निवडणुकीतले विरोधक असतात. त्याला आपण वेगळं कुठं असं समजता उपयोग नाही. निवडणूक संपली की तो विचार बाजूला ठेवून लोकांच्या हिताकरता, पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाकरता एकत्र यावंही लागतं आणि त्या प्रकारे आम्ही काही ठिकाणी एकत्रित आलोही, कामही केली. तर अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष आमच्यामध्ये नव्हता. विचारांमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये तो असू शकतो. आता भविष्यामध्ये एका स्टेजवरती आम्ही येणार का, तर भविष्य काळामध्ये जर का तसं घडत गेलं तरी यावं लागेल. त्याचा आजच आपण काही उत्तर देऊ शकत नाही. पण येणारच नाही असं नाही किंवा नाहीच असेल तर जसे कार्यक्रम असतील, त्याचं स्वरूप असेल, असा प्रोटोकॉल असेल, त्याप्रमाणे जर घडत असेल तर निश्चितपणे आता महाविकास हे महायुती म्हणून जे काही धोरण असेल ते धोरण त्यानुसार काम केलं.
तुम्ही विद्यमान आमदारांच्या बरोबर स्टेज शेअर करताय. आता एका कार्यक्रमात जस्ट आता एक 4 दिवसाचा एक कार्यक्रम होता, त्यात तुम्ही पाहिला होता, तुम्ही स्टेज शेअर करताय. परंतु राष्ट्रवादी पक्ष फुटण्याच्यापूर्वी प्रदेश खालापूर मतदारसंघात ऑलरेडी राष्ट्रवादीचे 2 भाग झाले होते. एक भाग तुमच्याकडे होता आणि एक भाग वेगळ्या लोकांकडे होता. वेगळ्या लोकांचा जो गट आहे तो आज अजित पवारांच्या सोबत आहे. अजित पवारांचा पक्षसुद्धा सत्तेत आहे. जसं तुम्ही आमदारांच्या विद्यमान स्टेज शेअर करणार आहात, तसाच प्रकारचा स्टेज आताचे जे विद्यमान म्हणजे जे ज्यांना आमदार व्हायची स्वप्न पडत आहेत किंवा जे आमदारांना इच्छुक आहेत त्या सुद्धा जर जाहीर करून जर योग आला तर तुम्ही तिन्ही पक्ष सत्तेत आहात, तर तशा प्रकारचं स्टेज शेअर होईल का? तो त्यांचा प्रश्न असणार आहे ना. महायुतीचा जो निर्णय असेल आणि व्यक्तिगत कोणाला निवडणुकाचं काय बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. त्यांना आपण कोणाला रोखू शकत नाही. पण शेवटी महायुती म्हणून जो काही पक्ष महायुतीचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार वागावं लागतं. त्या निर्णयाला जर का अपक्षेप देण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला बाजूला व्हावं. पक्ष म्हणून जे धोरण असेल ते धोरण आपल्याला मान्य असेल. त्या आमदारांचा एक विषय प्रगती विचारला तर प्रशासकीय भवनाचं तुम्ही सुद्धा भूमिपूजन केलं होतं प्रतिकात्मक आणि आमदारांनी सुद्धा केलं होतं. त्यानंतर त्यांनी टीका केली तुमच्यावरती की गेल्या 15 वर्षात कर्जत मतदारसंघात विकास कामच झाली नाही. सुरेश लाड आमदार असताना कामच केली नाही. अशा प्रकारची टीका विद्यमान आमदारांनी केल्यानंतर तुम्ही चॅलेंज दिलं होते, त्याचा बॅनर लागला होता कर्जत शहरामध्ये. तर मग अशा प्रकारचा संघर्ष त्यावेळी पाहिलेला आहे सगळ्यांनी कर्जत खालापूर. मग तो संघर्ष आता तुमचा संपला आहे का की तुम्ही एकत्र आलात का? आता सध्या एकत्र आहात तुम्ही सगळे. पण लोकांच्या एवढा संभ्रम आहे की जे 3 वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत ते सगळे सत्तेत आहेत. कर्जत खालापूरचा विकास होईल का संघर्ष बघायला मिळेल? कारण तुमच्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्री पद आहे आणि विद्यमान आमदारांकडे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कर्जतचा खरं विकास व्हायला पाहिजे. तुम्ही एकत्र याचं ठरवलं तर विकास होईल का संघर्ष बघायला मिळेल? मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजितदादा पवार साहेब वेगळा पक्ष काढून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाले. जेव्हा ते सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचे जे काही निर्णय असतील, त्यांचं जे काही धोरण असेल ते त्यांच्या सहकार्यांना बंधनकारक असतं. आता अगोदर काही पडलं नाही मग पुढे कोणाचं पडणारच नाही असं राजकारणामध्ये कधी नसतं. आणि तुम्ही म्हणालात की त्याने 15 वर्ष मी काही काम केलं नाही असं जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांना मी असं जाहीरपणे सांगितलं की या उमटवली चर्चा म्हणून. पण वाईट मला त्याचं एवढंच वाटलं की मी ते आव्हान दिलेलं असताना माझ्या पक्षातल्या एकाही सहकार्याने माझी बाजू माझा किल्ला लढवला नाही याचं शल्य होतं माझ्या मनामध्ये आहे. आणि त्या दिवशी मला काही गोष्टी उमगायच्या त्या उमगल्या, समजायच्या समजल्या आणि त्याप्रमाणे मी माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल ठेवली. मतदारसंघातील लोकांना पडलेला प्रश्न आहे आणि न समजणार आहे की अचानकपणे काँग्रेसची विचारधारा आपली काँग्रेसची विचारधारा होती आणि अचानकपणे एकही भूल कमरला भूल म्हणता आपण अचानक भाजपकडे युवकाकडे कसं बोलले आणि आपल्यालाही दिसते आणि मतदारसंघातही दिसते की महायुतीचे सिटिंग आमदार केंद्र थोडे आहे तरी सुद्धा आपण आज भाजपमध्ये गेलेले आहोत. तर नेमकं काय नागपूरमध्ये लोकांना प्रश्न पडलाय की नागपूरच्या नेत्यांसोबत आपला काही संवाद झालाय का महामंडळ वगैरे काही असं मला दोन प्रश्न विचार की सुरेश लाडांना आतापर्यंत मतदारसंघाने एक ॲम्बिशियस म्हणजे धोरण फिक्स असणारा नेता पाहिजे. आज ते भाजपमध्ये गेले, काय धोरण ठरवलं आहे आगामी काळात? तुम्ही 25 वर्षाचं म्हणता पण मी 45 वर्ष ही विचारधारा घेऊन काम करत राहिलेलं आहे. ही विचारधारा रुजवण्याचं वाढवण्याचं कामही केलं. हे रोपटं लावलं, त्याचं झाड वटवृक्ष झाला, त्याची फळं सगळ्यांनाच मिळाली, हे अगदी मान्य आहे. परंतु बदलत्या
जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण या विचारात आता बसू शकत नाही, थांबू शकत नाही, काही करू शकत नाही. किंबहुना माझ्यावरती जर का स्थानिक आमदारांनी 15 वर्षात काही काम केलंच नाही असं जर का आरोप केले असतील तर त्या बाबतीमध्ये एकही कार्यकर्ता नेता हा बोलू शकला नाही. ही खंत मागायची मी तुम्हाला बोलून दाखवली. ज्या 45 वर्ष विचारानं मी सर्व धर्मसमभावाच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षातले कार्यकर्ते जर का माझ्या बाबतीमध्ये मला एकाकी टाकत असतील शेवटी मला माझा निर्णय मग घ्यावाच लागतो. तुम्ही भूल सांगितलं. आता काही नेते त्यांच्याच बरोबर गेलेले आहेत. आता काही नेते त्यांच्या बरोबर गेले ते चमच्यानं खातं आणलं, आम्ही हातानं खातो एवढंच करतो. आघाडीमध्ये तर ते गेलेलेच आहेत माहितीमध्ये. आम्ही प्रत्यक्ष पक्षात गेलो, आम्ही हातानं घेऊ, आमच्या हातमागे तरी चालते. कारण शेवटी जी विचारधारा आपण घेतोय स्पष्टपणे घेतली तर काही हरकत नाही. म्हणजे आम्ही आमचं धोरण किंवा विचारधारा बदलली ते लपून राहण्यासारखं ठेवण्यासारखं काहीच नाही. अगदी खरं आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला तो निर्णय आहे एवढं मात्र नाही. नागपूरमध्ये काही आपले झाले का नेत्यांशी? ते नागपूरचे नेते आहेत आपले फडणवीस साहेब, त्याशी आता काही बोलणं झाले का महामंडळ किंवा इतर काही असं? पक्ष प्रवेश हा विना अट झालेला आहे. कुठल्या प्रकारच्या शब्दी अटी टाकण्या इतका मी मोठा नाही, एवढी माझ्याकडे ताकद नाही, एवढं माझं काही वैभव नाही की माझ्याकरता मी अटी घालू शकतो किंवा ते प्रवेश करता असं काय असं काहीच नाही. या अटी शक्ती कोणाकडे असतात ज्यांच्याकडे प्रचंड बल असतं, शक्ती असते, असंख्य हजारो लाखो कार्यकर्ते असतात, तसंच ते बोलू शकतात. मी पराभूत झालेला माणूस आहे आणि पक्षामधला एका वेगळ्या अडचणीत टाकलेला मी माणूस आहे. त्यामुळे अडचणी मी म्हणजे अटी मी टाकण्याचा प्रश्नच येत नाही ना. विद्या तुमच्याकडे गांधीवादी विचारधारेचे तुम्ही विचार मांडणारे, महात्मा गांधींची विचारधारा राहून तुम्ही ते वाढवणारे, मांडणारे आणि एक नवा भूमिका म्हणून तुमच्याकडे पाहिला जाईल. पण तुम्ही आता रघुराम गोडसेच्या विचारधारेला मांडणाऱ्या पक्षाने आता सांगितलं, आता पुढे रघुराम गोडसेची विचारधारा घेऊन जाणार. मी मगाशी स्पष्ट केलं की ज्या विचारधारेबरोबर काम केलं त्यातले जर का कार्यकर्ते किंवा त्यातले नेते जर का आपल्याला ज्यांच्याकरता आपण आपलं आयुष्य अर्पित केलं, ते नेते आणि कार्यकर्ते जर का आपल्या सोबत नसतील, आपल्याला साथ देत नसतील, आपल्यावरती जो काही वैचारिक हल्ला केला असेल तर त्यावरती आपली बाजू घेणारं कोणी पक्षामध्ये नाही. ज्या विचारधारेबरोबर आपण इतके वर्ष काम केलं, ती विचारधारा जपण्याचा, जोपासण्याचा, वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, अशा व्यक्तीबरोबर जर का नेतृत्व राहत नसेल, कार्यकर्ते राहत नसतील, तर मग आपल्याला आपला विचार कार्यकर्त्याच्या समवेत जे कार्यकर्ते आपल्या विचाराचे आहेत की जे कुठेही कोणाबरोबर वाहून जाऊ शकत नाहीत, अशा कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा विनिमय करून हा निर्णय आपण घेतलेला आहे. साहेब, अजितदादांची सभा झाली होती 19 नोव्हेंबरला मागच्या महिन्यात, आणि आता मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे विविध विकास कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री 7 तारखेला प्रचंड येतात. तर आता तुम्ही भाजपमध्ये गेलेले आहात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा प्रत्येक विषय म्हणजे आता लवकरच विधानसभा लोकसभेची आचारसंहिता लागेल, त्याच्यापूर्वी एखादी सभा होईल का होता? असं काही नियोजन नाहीये. आवाज येतोय असं काही नियोजन नाहीये.
काय म्हणजे आमचा जो काही प्रवेश आहे तो अल्प कार्यकर्त्यांचा आहे, छोट्या कार्यकर्त्यांचा आहे. त्याच्याकरता एवढ्या मोठ्या सभेचं किंवा नेत्यांना आणण्याचं काही कारण नाही. आणि अजितदादा आले त्यांचं पक्षाचं चिंतन शिबिर होतं. मुख्यमंत्री महोदय येतात ते काही कार्यक्रमांचं काही कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं येतात. म्हणजे जे प्रयोजन आहे ते कारण आहे त्यांचं येण्याचं. निव्वळ ते उगाचच आले किंवा असं काहीतरी करायला आले असं नाही आहे. म्हणजे असा अर्थ आपण त्यांच्याबद्दल कृपा करून काढू नका. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम घेत असतात. भविष्यामध्ये पक्षाचं नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व अशा प्रकारचा कार्यक्रम काय घेण्याचा प्रयत्न करीत तेव्हा निश्चितपणे कार्यक्रम होतील. पण होणारच आहे किंवा होणारच नाही असं सांगण्या इतपत माझ्याकडे काहीही शक्ती नाही. मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाईल का सुनील? हां 7 तारखेला मुख्यमंत्री कर्जतमध्ये येत आहेत. हां मुख्यमंत्र्यांचं स्वागत होईल. मुख्यमंत्र्यांचं ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण सारेजण त्यांचं स्वागत करूया. आपलं निमंत्रण आलं तर उपस्थित राहणार. तुम्हाला निमंत्रण जर दिलं तर तुम्ही त्या सभेमध्ये उपस्थित राहणार. जर आपण बोलणं योग्य नसतं. सभा शिवसेनेची विकास कामांची आपण जर काय बोलण्याचं कारण नाही ना. म्हणजे जे असेल ते मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे, आपण 5 वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उमेदवार निवडून आला आणि उमेदवार दुर्दैवाने पराभव झाला. परंतु आता जे काही राष्ट्रवादी आणि तुमच्यामध्ये जे काय कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आल्यानंतर तुम्हाला जे काय मनामध्ये शैली होतं ते केलं, त्याच्यामुळे तुमची दिशा बदलली. परंतु अशी सर्वसामान्य चर्चा आहे की राष्ट्रवादीचा जो काही आता त्याचा काही पुढे जाण्याचा जो प्रयत्न आहे ते रोखण्यासाठी विरोधी पक्षाला जरी मदत झाली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आपण प्रवेश केला आहे अशी चर्चा सर्वसामान्य मतदारसंघामध्ये आहे. याच्यावरती काय आहे? ग्रामीण भागात एक म्हण आहे, सवतीला रणकी करण्याकरता मी बोडकी झाली तरी चालेल. अशा काही विचारधारेचा मी नाही. आणि जे कोणी आपले आता इथे आहेत ते मतदारसंघातले आहेत आणि जे कोणी आमच्यापासून किंवा त्यांच्यापासून आम्ही बाजूला झालेलं असू तर त्याला काय अशी भारत पाकिस्तानची पार्श्वभूमी नाही. असं कोणालाही वाईट मी पाहत नाही, त्यांचं वाईट व्हावं असं म्हणणार नाही. अशा मनीषा असणाऱ्या साऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण शेवटी आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीनं जे उमेदवार दिले, पक्षानं जे उमेदवार दिले, मग अगदी पक्षानं दिलेले उमेदवार मुंबईचे शेख आफताब असतील, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. उल्हासराव देशमुखांचं काम केलं, राम मुंडेंचं काम केलं. आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये स्वतः मी इच्छुक होतो उमेदवारी करता, पण मला उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख न मानता, नाराज न होता तितक्याच वेगानं गतीनं काम केलेले ते तिन्ही उमेदवार सांगू शकतात जे आहेत ते. त्यामुळे कोणाची तरी हे रोखण्याकरता तिकडे जातोय तर आता महायुतीमधनं जो उमेदवार ठरेल त्याचं काम करणं गुन्हा आहे का, चूक आहे का? राष्ट्रवादीच्या वाट्याने गेली तर तुमची तो भूमिका काय असेल? अहो मी सांगतो ना, महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार, हे जाहीरपणे मी सांगतोय. आता तुम्हाला कसं वेगळ्या अर्थ समजण्याचं एक काय गणित आहे मला कळत नाही. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करणार, प्रामाणिकपणे काम करणार. काम काढणार नाही. असं का आपण म्हणता? आम्ही कोणाचं काढलंय का? मी त्याबद्दल दुःख मानत नाही. मला कोणी पाडण्यापेक्षा मी पराभूत झालो असं मी म्हणतो. मी कमी पडतो, दुसऱ्याला आपण दोष द्यायचं कारण नसतं. तुमच्याकडे मतदारसंघात पर्याय असताना शिवसेनेचा आणि तो तुम्ही निवडला देखील होता, तशी माहिती देखील मिळाली होती. उद्धव ठाकरे ठाकरे गटाकडे आपण राहिला, तर अचानक तुम्ही भाजपचं कवळ हाती घेणं हे याच्यावर काय स्पष्ट केलं?
अजय तो पर्याय तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलेला होता, माझ्याकडनं तो पर्याय नव्हता. की कसं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे सगळे आहेत आणि तिथे जर का शिवसेनेकडे ती जागा आहे, शिवसेनेकडे ती जागा आहे, भले त्यांच्या शिवसेनेच्या चिन्हावरनं निवडून आलेले आमदार दुसऱ्या पक्षात गेले असतील, पण शिवसेना त्या जागेवरती हक्कच आहे की ही जागा आमची आहे, आम्ही लढवणार. आणि राष्ट्रवादी म्हणते आमच्या 2 नंबरला आमचा पक्ष होता, त्यामुळे आमची आघाडी आहे, आमची जागा आहे. नितीन सावंत स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहेत. ते शिवसेनेचं प्रचंड गतीनं काम करतायत, वेगानं काम करतायत, सर्वांगानं काम करतायत. मग ते जर काम करत असतील, त्यांची जर का त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असेल आणि नेतृत्वाला जर का तसं संदर्भ त्यांना दिले असतील, तर मग त्यांच्या ताट करून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कशा करता आपण असं करायचं? असं नव्हतं की तुम्हाला तिकीट देणार किंवा तो ठरला असता किंवा देणार होते, तर तुम्हाला तो पर्याय सक्षम होता, तर तुम्ही निवडून देण्याची पण शक्यता असताना मात्र 3ऱ्या क्रमांकाच्या पक्षामध्ये आपण असं आहे की शिवसेनेकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार राहील हा त्यांचा आपापसातला चर्चेचा प्रश्न आहे. तसं काही ठरलेलं नाही. परंतु आता राष्ट्रवादीमध्ये कोण इच्छुक होतील, आता उर्वरित राहिलेल्या याच्यातनं मला काय सांगता येत नाही. पण शिवसेनेकडनं नितीन सावंत हे इच्छुक आहे आणि त्या दृष्टीनं ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षांना उमेदवारी मिळण्याची संधी आहे, चान्सेस आहे. आणि मग आपण काहीतरी खटपटी लटपटी करायच्या काही लोकांच्या इच्छेकरता आणि आपण तिथे त्यांच्या ताटावरती जाऊन बसायचं, हे योग्य नाही. इच्छेकरता आपण असं करायचं. मी आनंदी आहे, समाधानी आहे. बरोबरच्या लोकांना आपल्याला पुढल्या काळामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळून त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपल्याला मदत करता येऊ, त्याच्याकरता कुठेतरी सत्तेचा सहभाग असावा लागतो. त्या दृष्टिकोनातून आहोत. आपल्याला काही मिळवण्याकरता असं अजिबात नाही. आणि नेमकं आपण बोलात ते बरं झालं, कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा लोकांच्याकडे तुम्ही हा विषय बोलू देणार. तेव्हा मला तुम्ही विचारलं बाबूराव किंवा प्रशांतराव, तेव्हा ही चर्चा लोकांच्यामध्ये असणार, तुमच्यामध्ये असणार नाही. ही चर्चा तुम्ही करून महायुती जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करणार. तसं पण जर तुम्ही इथे भाजप किंवा या महायुतीत पण जर तिकीट मागत नाही आहात, तुम्ही तसं काय पर्याय निवडला नाही त्यांनी, मी तुम्हाला तिकीट वगैरे देऊ, तसंच तर शिवसेनेत पण होतं ना, मग तुम्ही तिथे का गेला? कुठे तुम्हाला तिला थोडक्यात असेच आहे, निवडणूक जर तुम्ही म्हणताय आता हाच पर्याय भाजपबरोबर लागू होतो. भाजपकडे मग काही लोक इच्छुक असतीलच ना. आता किरण ठाकरेचं नाव चर्चेत आहे, सुनील गुप्ते देखील 10 वर्ष आमदार निघाले. या सगळ्या अडचणी तुम्ही आल्याची मग मी आपल्या कुठल्या मनामध्ये आठी ठेवून त्याला आधी समर्थून पक्षप्रवेश केलेलाच नाही ना. ते जो कोणी महायुती उमेदवार देतील त्यांचं काम करणार, मग तो भाजपाचा असो किंवा मित्र पक्षाचा, हे स्पष्टपणे सांगतात. तशीच विचारधारा तुम्ही शिवसेनेत गटात का नाही ठेवली की तिथे कोणी उमेदवार देऊन मी त्यांचं काम करेन असं? आता तुम्हाला तिच्यामध्ये कोणी बोलताना नितीन सावंतला आपण आठवलं कसं आहे? लेखीचं पहिलं उत्तर देतो. तुमचं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये पण तुम्हाला जाता आला तर तिकडे काय गेला, तर तिकडनं चर्चा झाली, बोलावणं झालं, सातत्यानं ते तशा प्रकारचे प्रयत्न करत होते, सुसंवाद होता, म्हणून ते इकडे सुसंवाद नव्हता असं कोणाबरोबर, त्यामुळे काय कुठं देत तुम्ही बोलता तर नितीन सावंत इच्छुक आहेत, उमेदवार दिल्यानंतर आपण कसं त्यांना आठवलं पाहिजे, बरोबर? आता तुम्ही बीजेपीमध्ये गेला, तुम्हाला माहितीचं काम करताना बघा, समजा नितीन सावंत त्यांना उमेदवारी मिळाली, शेवटी तुम्हाला नितीन सावंतच्या विरोधात काम करणारच लागणार आहे. महायुती जो निर्णय घेईल
तर त्या महायुतीचं आपल्याला काम करायचं शेवटी आर्थिक अर्थ राहिले ना, पण नितीन सावंत माझे पक्षाचे आमदार नाहीत ना. ते आता जी आमची महाविकास आघाडी अगोदर होती त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष असे आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज सगळ्यात जास्त इच्छुक कोण आहे? नितीन सावंत आहे. ते आपण तिथे आपलं काय म्हणत नाही. तिचा जो प्रश्न होता मग तुम्ही याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमधला का नाही गेला, तर तेवढा आपला संवाद नसल्यामुळे गेलो नाही. आणि त्याच्याबरोबर त्याच्याविरुद्ध जर का महायुतीकडला जर कोण उमेदवार असेल तर त्याच्याकडे लढावंच लागेल ना. काय 19 साली तुम्ही दुःखामध्ये होता तेव्हा शिवसेना एकत्र होती, त्यात तुम्ही राहण्याचं निश्चित केलं होतं असं आम्हाला कळलं. त्यावेळेस तुमचा AB फॉर्म पण तयार होता. तेव्हा जर तुम्ही गेले असते तर हे चित्र वेगळं झालं असतं. मुळात त्यावेळेस मी तिकडे गेलेलो नव्हतो. तो काही कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता की यावं म्हणून, परंतु माझी प्रकृती तुमच्या समोर मी हॉस्पिटलला होतो आणि आपल्या समोरच टीव्हीवरच्या बातम्या चालल्या होत्या की आमदार सुरेश राणा विधानसभा अध्यक्षांच्याकडे राजीनामा द्यायला निघालेले आहेत आणि तिथून राजीनामा देऊन ते मातोश्रीकडे येणार. त्या बातम्या आपण तिथेच पाहतो. त्यामुळे कसं आहे की त्या बातम्या चालवल्या गेल्या. आता उमेदवारी घेणार आहे तर काम करणार मला हे सांगितलं. भारतीय जनता पार्टीने एकच पर्याय ठरवला तुमच्या लाटसाहेब तुम्हाला निवडणूक लढवायची, तुम्ही निवडणूक लढणार की नाही लढणार? आमचा आमदार आहे तर त्याच्यामध्ये उमेदवार आहे तर त्या ही विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही? मला प्रश्न समजला. भाजपकडे तुम्हाला उमेदवारी दिली, महायुतीची उमेदवारी तुम्हाला हा जर आणि तरचा प्रश्न आहे. दिली तर, सांगितलं तर अशा प्रकारचं उत्तर काय आवश्यक नसतं. साहेब एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही नाकारत असाल ते सगळे पत्रकार एकदा बसलेले मान्य करतील. कर्जत खालापूरची चौरंगी लढत होणार आहे आणि सुनीलकडे भाजपची उमेदवार असणार आहे. तुम्ही मान्य करा नका मान्य करा, पण आम्हाला जी माहिती आहे इकडे बसलेल्या लोकांना ती अशीच माहिती आहे. त्यामुळे जर का भाजपने तुम्हाला उद्या उमेदवारी दिली तुम्ही लढणार की नाही? दिली तर ह्या विषयात मला काही रस नाही. ज्यावेळेस विषय येईल तेव्हाचा तो निर्णय असेल. तुम्ही जर पक्षाने जबाबदारी दिली उमेदवारी तुम्हालाच करायची तर तुम्ही इच्छुक आहात का? मला असं बोलणं योग्यच ठरत नाही. मी मुळात आता भाजपमध्ये जो गेलेलो आहे तो कुठल्याही प्रकारची उमेदवारी लढवण्याच्या मला लढवायची आहे, इच्छा आहे म्हणून जातो अशाचा भाग नाही. भविष्य काळामध्ये काय पुढे येईल ते आपल्याला आता सांगता येत नाही आणि तुम्हाला झालेल्या घटनांच्याबद्दल पूर्ण योग्य ठरतो. पण भविष्यातल्या घटनांच्या बाबतीत असेल तुम्ही चौरंगी म्हणाल, पंचरंगी म्हणाल किंवा तुम्हाला षटरंगी झालेली पण हवी. रवींद्र चव्हाणांनी पडवीच्या मिटिंगमध्ये भाजपला त्यांनी सांगितलं की भाजप कर्जत खालापूर विधानसभा आहे ही सोबळावर लढणाऱ्या भाजपच्या चिन्हावर लढणार आहे आणि भाजप लढणार आहे असं सांगितलेलं. तुम्ही त्यांचा उमेदवार नक्कीच असाल. आता मी तिथे होते का? काय समोर काय झालंय का? आता त्याला विचारायला बरोबर ना. आता कोण त्यांनी काय सांगितलं हे मला माहित नाही आणि विकासनी तुम्हाला काय सांगितलं मला माहित नाही. तुम्ही म्हणाला काम करणारच याला धरून बोलले लढणार की नाही, नसेल लढण्याचं काम करणारच मराठी भाषेला सहजला फार महाविकास आघाडीकडून लोकसभेला आणि विधानसभेला जो उमेदवार दिला जाईल त्याचं मी काम करणार. विद्यमान आमदारांनी सुरुवातीला जेव्हा आपला संघर्ष होता त्या टायमाला सांगितलं की 5 वर्षात काय करणार, पण आता मध्यंतरी आम्ही न्यूज केली की आमदार पंचनाथची भाषा बदलली म्हणाले काय की जर माझ्या आमदार त्यांची कामं केली ती नाकारता येणार नाही. याच्यावर आपली प्रतिक्रिया द्या कारण का त्यांना ते उत्तर द्यावं लागेल आम्हाला. तुम्ही विचारायला त्यावेळेस पाहिजे होतं ना. ते जेव्हा बोलले त्याला तुम्ही विचारला हवं होतं. आम्ही विचारला आता
जे काही गोष्टी घडतात त्याला तात्काळ प्रश्न आणि उत्तर द्यायचं असतं. आता त्या गोष्टीला उत्तर प्रश्न तुम्ही विचारला होता. पत्रकार परिषदेला भाजपचे या ठिकाणी कार्यकर्ते किंवा कार्यकारी मंडळ खरे या आपले कार्यकारी म्हणजे मंडळाला विचारून घेतलेली पत्रकार परिषद आहे की वैयक्तिक पत्रकार परिषद आहे असं सांगतात. आणि म्हणजे सर्वांचे या ठिकाणी जे भवन झालेले पक्षाचे आपलं पण हे लवकरच भाजप भवन होणार आहे का आपले कार्य? आज म्हणजे पत्रकार परिषद ही का अचानकपणे ठरली. 2-3 पत्रकार दीपक आला होता. दीपकच्या बरोबर कोण होतं? दीपक पाटील. ज्ञानेश्वर. आणि आपल्या पत्रकारांशी बोलला पण तुम्ही बरेच दिवस पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतो, पण त्या जमत एक पत्रकार मला बोलला की ती वांगे बटाट्याची भाजी खायला आम्हाला बोलू नका. आता वाद शोधाला शिकवलं हे म्हणाले रविवारी ठेवा ना, तर म्हटलं रविवारी ठेवायला कसं सोमवारी काय मग रविवारी आमची धावपळ आहे आता काय आठवला. आणि यांना म्हटलं आता मी टाईप करून मी पाठवणं हे मला अडचणीचं ठरते, कारण माझ्याकडून सगळ्यांना पोहोचेल असं नाही. तर तुमच्या माध्यमातून तुमचे जे ग्रुप असतील त्यांच्यावर तुम्ही पाठवा. समजा एखाद्याकडून राहिला असेल तर दोष तुमच्यावर असेल, माफी मी मागतो. त्यामुळे इथे कोणी मंडळी नाही. आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करण्याकरता चव्हाण साहेबांना पण आता एका तासापूर्वी सांगितलं किंवा चव्हाण साहेब या तुम्ही अशी पत्रकार बाकी कोणाला सांगायचं काही कारण नाही. पक्षाच्या वतीनं पण नाही, भाजपाचं पण कोणी असणार नाही. फक्त मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती माझी भूमिका स्पष्ट करणं तुमच्याकडे, तर ती लोकांच्यापर्यंत पोहोचणार असते. म्हणून आपण ही आज आपला हा वार्तालाप ठेवला. तो व्यक्तिगतरित्या सुरेश लांडगे घेतलेला आहे. तुम्ही अनेकदा एकेकानं माझी मुलाखत मागितली होती, पण मी ती जाणीवपूर्वक दिली नाही की एकेकानं द्यायचं, मग त्याला पाहिजे तर की वाजूत पुढे न्यायची. कोण डाकोर पण घेऊन जाईल, कोण माथेरानला घेऊन जाईल, कोण आणखी हिमालयात घेऊन जाईल. त्यापेक्षा विचार हे सगळ्यांच्या समोर असले पाहिजे. व्यक्तिगत कोणाला मुलाखत देऊ, कोणाच्यावरती टीका टिप्पणी करून काय करणं हे नाही. आता ते तुमचं वेगवेगळं राहतं तसं नको राहायला. माझा कुणावरती राग नाही, कुणावरती लोभ नाही. आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे. 45 वर्षाची विचारधारा जोपासण्याची विचारधारा सोडून विचारपूर्वक आम्ही भाजपमध्ये जात आहोत. त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये कुशंका नाही. पुढल्या काळामध्ये कुठली उमेदवारी, कुठली महामंडळ असा कुठलाही शब्द नाही. पक्षाचं काम करायचं, कार्यकर्त्यांना साथ द्यायची या विचारानं पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हा 6 होता. ऐकून आहे कसं आहे की तिकडे जाण्याचा जो निर्णय होता तो तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये जर घोषित केला असता तर आमची संख्या मर्यादित नाही. एवढं कसं नाही ना. आणि बाय रोड न्यायचं, उद्या तो समृद्धी महामार्ग धोकादायक, उद्या काही वाईट घटना वेगळी तर ती भीती होती. आणि रेल्वेची रिझर्वेशन कशी मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये घेतलं म्हणून तुमच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं नाही, तुम्हाला जोडण्याचं काम केलं नाही. बरोबर आहे. 1 तारखेला तो प्रवेश आहे. तो प्रवेश ठरला 4 दिवसातून. आणि मग त्याची पूर्वतयारी करण्याच्यामध्ये याच्यामध्ये गेला. आणि मग मंगळवारी आपली पत्रकार परिषद घ्यायची, काही लोकांचा उपवास असतो. गुरुवारी घ्यायची तर नेमकं आमचं काहीतरी घडलं, मग गुरुवारी घेतलं म्हणून शुक्रवारी. म्हणजे ते 2-4 दिवस मागे पुढे झालं ते खाण्याच्या वारामध्ये झालं. मध्यंतरी एक बातमी आली होती तुमच्या मागे ईडीची नोटीस असेल, ईडी लागली आहे का असं? कारण का हल्ली काय होतं, हल्ली जेव्हा भाजप प्रवेश होतो त्यामागे ईडी सीबीआय असते. अशी कोणती ईडी सीबीआय तुमच्या मागे आहे का? माझ्या बँकेच्या कर्जाच्या स्टेटमेंटची सगळ्या प्रतिका तुमच्याकडे ईडीची नोटीस द्या. याला कधी ईडीची नोटीस ती द्या. स्टेटमेंट द्यायला ईडीची नोटीस आली तर ती द्या. हो, आम्हाला बघायला पाहिजे नोटीस द्या. नाही तुम्ही बोलता बोलून गेलात ना.
गेल्या 45 वर्ष तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचार करत होता, बरोबर? हे जपत असताना अचानक तुम्ही BJPकडे कसे गेला, बरोबर? पण तुम्ही बरोबर म्हणाल का मला आणि अशा अनेक अडचणी येऊन गेले, गोष्टी गेल्या, त्यातलं काही इंग्लिश तर नाही ना? सर आता मला इतरांच्या कोणाच्या जाण्याबद्दल बोलायचं नव्हतं. अनेक म्हणजे जो काँग्रेसचा कायमस्वरूपी मतदार जो राहिला तो मुस्लिम समाजातले अनेक मान्यवर आज भाजपमध्ये आहेत. दुसरा एक आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिली. त्यातले अनेक मान्यवर लोक आज केंद्रामध्ये मंत्री किंवा तिकडनं त्या भाजपबरोबर गेलेले आहेत की जे पवारसाहेबांच्या विचारधारेनं काम करणारे होते. त्यातले अनेक लोक आता भाजपच्या बरोबर सत्तेमध्ये गेलेले आहेत. तर आता त्या काळामध्ये जे विचार होते ते विचार आता बदलले गेलेले आहेत. काळानुरूप विचार बदलत जातात. पण एवढ्या सगळ्या मोठ्यांनी जर का अशा प्रकारे विचार त्यांचे बदलले असतील तर मग आपल्याला बदलणं काही जड नाही. म्हणजे मोठे गेले त्याच्यामध्ये ईडीच्या धक्कून गेली नाही ना. आता कांदा साठवण्याच्या पाठीमागे गेली होती का? ते ईडीच्या बाजूला गेलो. हे जेव्हा गेले भाजपबरोबर तर त्यांच्या मागे गेली होती का? भाजपमध्ये नाही गेले तुम्ही भाजप बरोबर गेले ना? हो बरोबर ना. म्हणजे ते समजायला जेवतात मी हाताने जेवतो. कसे तुम्ही त्या विचारधारेबरोबर गेला, तुम्हाला ती विचारधारा आता पटली, तुम्ही त्या विचारधारेबरोबर गेलात. आता खूप काही झालं. म्हणजे ममता बॅनर्जी त्यांच्याबरोबर जाऊन आलेले अनेकांची नावं आपल्याला घेतली. नितीश कुमार त्यांच्याबरोबर जाऊन अनेक मान्यवर लालू प्रसादपासून अनेक. आता त्याचं पटत नाही ते वेगळ्या विचारधारेमध्ये आहे. ही विचाराची दिशा असते ती त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत असते. आमचं विचार कारण तुम्ही थोड्या उलट सुलट चर्चाही होत्या. पुढे त्या उलट सुलट चर्चेमध्ये ही एक चर्चा होती का ईडीची, असं म्हणलं जाण्यामध्ये ईडीचं कारण आहे का? आम्ही पत्रकारांना तो काढलं उलट सुलट चर्चा होते. म्हटलं त्या उलट सुलट ही एक चर्चा आहे. नोटीस तर तुम्हाला माहिती असते, मला तर माहिती सध्याच्या परिस्थितीत काही मिळू शकत नाही. भविष्यामध्ये जर समजा विधानसभेच्या तिकीट मिळालेल्या जागा वाटपावर समजा म्हटलं नाही तर सर्वात पक्ष जर स्वतंत्र उभं राहील भाजपाकडे जर तुम्हाला सुभाषराव मी बघायची सांगितलं जर काय होऊ शकतं ना असं कसं ते जर तरला उत्तर द्यायचं उत्तर द्यायचं ना आताच्या जर तरच्या प्रश्नाला उत्तर जर आपण देत गेलो तर असणारी ही महायुती मग टिकणारच नाही ना. असे जर का प्रत्येक जण असे जर का प्रत्येक जण स्टेटमेंट देत गेलं तर मग ती महायुती टिकणार नाही ना. महायुती असावी ह्या विचाराचं मी आहे. निवडून आले तर तुमच्या युतीमध्ये त्यांना जर समजा तिकीट भेटणार आहे तर मग राष्ट्रवादीमधून जे भावी आमदार होणार आहेत ते जसे इच्छुक आहेत तर तुम्ही का नाही इच्छुक होऊ शकत? नाही, मी पक्ष जो धोरण घेईल त्याप्रमाणे राहील. शेवटचा प्रश्न व्यक्तिशा नाही तुझा शेवटचा असेल तर आणखीन कोणाचा आहे का बघा. तुम्ही ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडताय त्यांच्यामुळे काही पॉप्युलर त्याच्यामुळे सोडताय ते उद्या लोकसभा निवडणुकीच्या बरोबर असं तुमची भूमिका काय असणार? आम्ही पक्ष जो निर्णय घेईल जो उमेदवार घेईल त्याच्याबरोबर काम करणार. एक मिनिट मला प्रश्न कळला ना जरा पुढे या. सुनील तटकरे यांच्यामुळे आपण राष्ट्रवादी सोडण्यास असं मी कुठे म्हटलं नाही. असं मी कोणामुळे असं म्हटलं नाही. हो पण महाविकास म्हणजे महायुतीमधला जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयाबरोबर मी असेल कोणी असू शकतो.
एकदा ते पक्षाचं धोरण घेतलं तर ते पक्षाच्या धोरणामधनं जे काही निर्णय असतील ते मानले पाहिजे. तुम्ही म्हणजे सुनील तटकरे असतील, विद्यमान आमदार असतील, त्यांच्या बाबतीत भूमिका मावळ केली आहे असं समजत तुमचा जो आक्रमकपणा होता विद्यमान आमदारच्या बाबतीतला किंवा आपला सुनील तटकरे तो मावळ झालेला असं समजायचं का? काय वेळेनुसार धोरण घेतलं जातं नाही. कुठल्या प्रश्नाचं समर्पक असं काय असेल तर ते घेतलं जातं. आपली मनं मोकळी करायची असतात. तुझ्यासारखा शांतपणे मन मोकळं करतो तर विकास सारखा आक्रस्थळेपणा करेल. आपण एक मुद्दा या परिषदेमध्ये सांगितलं की मी का सोडत आहे पक्ष, का सोडला, का भाजपमध्ये गेलो. हे आपल्यावरती ज्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्याच्यामध्ये आपल्या वतीने म्हणजे आपल्या वतीने जी काही प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे त्या आपलं ज्या कारण आता तेच नेते आपल्याला समजा माहितीचं तिकीट समजा त्यांना घेतलं आपल्याला काम करावं लागेल ते सर्व कशा एक प्रकारे असतात करायचं काम. तो माझा व्यक्तिगत माझ्यावरती जो हे होता प्रश्न त्यावरती माझा पक्ष माझ्याबरोबर राहिला नाही म्हणून पक्षाच्या बाबतीतचा माझी भावना मी बदलली आणि भाजपमध्ये गेलो. आता भाजपमध्ये अगोदर कोण आलं असेल ना नंतर कोण येईल याच्यावरनं मी काय माझ्या भूमिका बदलू शकत नाही ना ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये गट पडले त्याच्यानंतर मग जे तुमचे जे संबंध तुमच्या जवळची जी लोक होती तुम्हाला सांगून म्हणजे असं ते सांगतात की आम्ही भाऊला सांगत होतो आमच्या ज्या काय अडचणी आहेत आणि मग त्यामुळे आम्ही पक्ष धरून अजित पवार गटामध्ये गेलो. तर आता तुम्ही बीजेपीमध्ये आहे, बीजेपीमध्ये गेले तर असे अनेक म्हणजे जर कार्यकर्ते म्हणजे नेते नाही तर त्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे का भाऊंनी जर का आम्हाला स्वतः सांगितलं आता काही नगरसेवक पण येत ते पण बोलतात का आम्हाला जर का भाऊचा कॉल आला तर मग आम्ही नक्कीच त्या 1 तारखेच्या पक्षप्रवेशाला आम्ही असतो तर तुम्ही स्वतः कॉल करणार का? असं होतं कोणत्या पक्षातना मी जेव्हा माझा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातोय मगाशी मला सगळ्यांनी जे सांगितलं की बाबा 45 वर्षाची तुमची जी काही वैचारिक ही होती ती सोडून जेव्हा जातोय तेव्हा मी जातो. माझ्याबरोबर तुम्ही या असं मी कोणाला सांगू शकत नाही. यायचं असेल तर त्याचं मत माझं काय बघू ना. आता भविष्य काळामध्ये त्यांना यायचं असेल या विचारधारेबरोबर ते बोलले तर मी जरूर त्यांना येईल ना. आता कसं असतं की ज्या पक्षामध्ये आपण राहतो तो पक्ष फोडणं आणि त्याची सगळी चिंध्या करणं ही मला काय अपेक्षित नाही. म्हणजे तो पक्ष सुद्धा चांगला राहिला पाहिजे. त्याच्यावर काम करत असतील तर त्यांना त्यांचं काम करून द्यावं आणि जे कोणी इतर पक्षामध्ये गेले असतील ते येण्याचं जर ते मत असेल तर त्यांना घेण्याचं काम करू करेल ना. का नाही करणार. असं जर काय मला काय वाटलं त्यांचं बोलणं असं कॉल करेल. चला सगळ्यांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एक तारखेमध्ये सगळ्यांचं मिळून त्याचं उत्तर व्यक्तिशः आपल्याकडे सुरेश गौलाड आगामी काळामध्ये विधान परिषद विधानसभा किंवा लाल दिवा वेळेत नाही